नमस्कार माझ्या बालमित्रांनो, कसे आहात तुम्ही? मजेत ना? मी आहे शालिनी हुबळीकर आणि माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांना आज मी शिकवणार आहे तुमच्या इतिहास व नागरिकशास्त्रमधील पहिला जो तुमचा धडा होता, भारतीय उपखंड आणि इतिहास. हा धडा मी तुम्हाला शिकवलेला आहे. जर तुम्ही पाहिला नसेल ना मुलांनो, तर नक्की बघा. ओके. आणि आज मी तुम्हाला शिकवणार आहे तुमच्या इतिहासामधील दुसरा धडा, इतिहासाची साधने. तर इतिहासाची साधने या धड्यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत हे आधी आपण जाणून घेऊया. तर इथे काहीतरी मुद्दे त्या लोकांनी दिलेले आहेत, ते मुद्दे बघूया आपण. तर 2.1 भौतिक साधने, 2.2 लिखित साधने, 2.3 मौखिक साधने, 2.4 प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने, 2.5 इतिहास लेखनाबद्दल घ्यायची काळजी. तर इतिहासाची साधने या धड्यामध्ये आपण हे एवढे पॉइंट शिकणार आहोत. इतिहासाची साधने हा धडा खूपच महत्त्वाचा आहे तुमच्या परीक्षेच्या दृष्टीने. आणि धडा शिकवताना मी जिथे जिथे अधोरेखित करायला सांगणार ना मुलांनो, तर तिथे अधोरेखित करायचं म्हणजे अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे. तर माझे व्हिडिओ बघताना ना एक नियम बनवायचे. जो विषय मी शिकवत आहे, जो धडा मी शिकवत आहे, ते पुस्तक हातात घेऊन बसायचं. ओके. आणि हातामध्ये पेन्सिल घ्यायचं आणि जे जे मी इम्पॉर्टंट मुद्दे, इम्पॉर्टंट पॉईंट्स तुम्हाला सांगणार, तिथे तिथे तुम्हाला अंडरलाईन करायचं आहे. ठीक आहे. आणि ते पॉईंट्स ना 99.9% तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलेच जातात. ठीक आहे. तर हा आमचा अनुभव आहे. ओके. तर पेन्सिल घेतलं नसेल तर तुम्ही पुस्तक पेन्सिल घेऊन बसा बघू. व्हेरी गुड, शाबाश. तर आता हा जो मी धडा शिकवणार आहे तिथे लक्षपूर्वक घ्या. मी वाचन करताना कसं वाचन करते तिथेही तुम्ही लक्ष द्या. ओके. गुड. आणि माझा हा चॅनल जो आहे ना तो मोफत आहे. त्यामुळे तुमचे जे नातेवाईक आहेत किंवा जे पॅरेंट्स बघत असतील, तुम्ही पण तुमच्या नातेवाईकांना माझ्या चॅनलचं लिंक प्लीज फॉरवर्ड करा. मोफत शिक्षण आणि मोलाचं मार्गदर्शन देणारं हे जगातील एकमेव चॅनल आहे. तर लवकर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन टॅप करायला विसरू नका. ओके. तर चला मग आता आपण सुरुवात करूया इतिहासाची साधने. करून पहा. तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तूंची यादी तयार करा. तुमच्या परिसरातील गावातील एखाद्या जुना वास्तूची माहिती गोळा करा. आता तुमच्या घरात असलेल्या आजी आजोबांच्या काळातील वस्तूंची यादी तयार करा. आता बघा, आम्ही जेव्हा लहान होतो ना, आम्ही गावी जायचो त्यावेळी तिकडचे जे सामान असतात ना ते खूप वेगळे असतात, गावचे जे असतात ते. ठीक आहे. म्हणजे आधीच्या काळातली ती माणसं होती. आता आपण शहरामध्ये राहतो तर आपल्याला वेगळी साधने पाहायला भेटतात, पण तुम्ही गावी गेलात ना त्यांची साधनंच वेगळी असतात. आता ते वाटण्यासाठी आपण काय करतो, मिक्सरमध्ये टर केलं की आपलं झालं वाटण, पण तिकडे काय असतो, पाटा आणि वरवंटा. गहू आणि धान्य दळण्यासाठी तिकडे जाती असते. आपण काय करतो, घरघंटीमध्ये किंवा चक्कीमध्ये दळून आणतो, हो की नाही. आणि कुटण्यासाठी ते खलबत्ता तोही असतो तिकडे. ओके. त्यांची केरसुनी वेगळी असते घरं झाडण्याची. आपल्याकडे आता टाईल्स वगैरे लागलेले असतात तर आपण आपले इम्पॉर्टंट झाडू वगैरे घेतो, पण तिकडे जे असतात ते शेणाने सारवलेल्या जमिनी असतात, तर त्याच्यावरती ते झाडू, ते वेगळाच झाडू असतो तो मारायचा. त्याला काय म्हणतात प्लीज मला सांगा, तुम्हाला माहीत असेल तर कमेंट करून. ओके. तर अशा प्रकारची त्यांची जी वस्तू असतात ना त्या वस्तूंची तुम्ही यादी करा. आता तिकडे चूल असतं, चुलीवरती ते फुंकर मारतात आणि मग ते चूल पेटवतात लाकडांनी वगैरे. तर असे एक काही उदाहरणं मी सांगत आहे तुम्हाला. ओके. काही गरज नाही आहे की असंच काहीतरी असेल म्हणून, पण तुम्हाला समजावं ह्यासाठी मी ही उदाहरणे तुम्हाला दिलेली आहेत. ओके. तर अशा प्रकारे वस्तूंची यादी त्यांनी तुम्हाला सांगितली आहे करायला. आता तुमच्या परिसरातील किंवा गावातील एखाद्या जुन्या वास्तूची माहिती गोळा करा. आता लक्षात घ्या, इथे त्यांनी आपल्याला बघा जे दिलेलं आहे, इथे दिलेलं आहे आपल्याला वस्तू. हे काय आहेत, वस्तू. वस्तू म्हणजे कोणतीही वस्तू. ठीक आहे. आणि वास्तू, वास्तू म्हणजे ठिकाण, तिकडचं इमारत म्हणा, तिकडचं देऊळ म्हणा, तिकडचा किल्ला म्हणा, असं. ठीक आहे. त्याला म्हणतात वास्तू. ठीक आहे.
वस्तू म्हणजे सामान आणि वास्तू म्हणजे बनवलेली इमारत, त्या काळातील इमारत म्हणजे ती वास्तू. ते खंडर असू शकतं, तो किल्ला असू शकतो, तो एक देऊळ असू शकतं, काहीही असू शकतं. तर हे जे दोन मधील फरक आहे ना ते समजून घ्या. वस्तू आणि वास्तू. वास्तू म्हणजे तिकडची इमारत, ओके, जागेचं काहीतरी ते स्पेशालिटी, ओके, त्याच्याबद्दलची माहिती तुम्हाला त्यांनी घ्यायला सांगितलेली आहे. आणि हा वस्तू आणि वास्तूमधला फरक आहे ना कायम लक्षात ठेवायचा आहे तुम्हाला, ओके. तर लिहून ठेवा तुम्ही. वस्तू म्हणजे कोणतीही वस्तू, काही असेल ती, टेबल, खुर्ची, भांडी बिंडी, जे काही ते वस्तू, ठीक आहे. आणि वास्तू म्हणजे निवडलेल्या जागेत बांधलेले घर किंवा ते जी जागा असते त्या ठिकाणी एखादं घर आहे, भवन आहे असं, तर त्याला काय म्हणतात? वास्तू. लिहून ठेवा, ओके. तर आपल्या पूर्वजांनी वापरलेले अनेक वस्तू आजही अस्तित्वात आहेत. आपले पूर्वज कोण? सगळ्यात आधी पूर्वज म्हणजे आपले जे वडील लोक आहेत ना. आता बघा, तुम्ही बघत असाल तुमचे आई वडील आणि त्यांचे आई वडील, हो की नाही. आणि जे लोक खूप लक्की असतात त्या लोकांचे पणजे सुद्धा असतात, आजी आजोबा, मग पणजोबा पणजी असतात, ठीक आहे. तर त्या लोकांनी वापरलेल्या अनेक वस्तू जे आहेत त्या आजही अस्तित्वात आहेत. अस्तित्वात म्हणजे हयातीत आहेत, आताही ते आहेत, ठीक आहे. त्यांनी कोरून ठेवलेले विविध लेख आपल्याला सापडले आहेत. आता तुम्ही बघितलं ना कुठे किल्ल्यावरती वगैरे, किंवा एखादं तुमचं जुनं घर आहे तिथे त्यांनी काहीतरी कोरून लिहिलं असेल, तुमच्या पणज्याचं नाव, ज्यांनी हे घर बांधलं असेल त्यांचं कोरून ठेवलं असेल, ठीक आहे. तर आपल्या किल्ल्यांवरती बघा कोरून ठेवलेलं तुम्हाला लिहिलेलं तुम्हाला दिसेल, ठीक आहे. तर अशा प्रकारचे लेख कोरून ठेवलेले, ते दगडावरती कोरलेले असतात ना, तर त्यामुळे ते मिटत नाहीत, ओके. आजही आपल्याला सापडले आहेत. या साधनांच्या मदतीने आपल्याला इतिहास कळू शकतो. आता इतिहास म्हणजे काय? पहिल्या धड्यात आपण शिकलो की नाही, इतिहास म्हणजे जी घडून गेलेली घटना असते त्याला इतिहास. भूतकाळात घडून गेलेल्या घटनांना आपण इतिहास म्हणतो, हो की नाही. तर आता त्या काळी आपण होतो का? हजारो वर्ष मागे काय झालं आपल्याला माहिती पडणार आहे का? ते नाही माहिती पडणार. पण त्याची आयडिया आपल्याला कशामुळे भेटलेली आहे? हे जे काही कोरून लिहून ठेवलेलं आहे त्याच्या मदतीने आपल्याला काय झालेलं आहे, त्या काळचा इतिहास कळू शकलेला आहे, ठीक आहे. याशिवाय चालीरीती, परंपरा, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात, ठीक आहे. आता इतिहासाची साधने कशास म्हणतात हा प्रश्न परीक्षेमध्ये विचारला जातो. तर कोरून ठेवलेले विविध लेख आणि याशिवाय इकडनं बघा, याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, लोकसाहित्य, ऐतिहासिक कागदपत्रे यांच्या आधारे आपल्याला इतिहास कळतो. ऐतिहासिक कागदपत्रे म्हणजे कसं, राजे महाराजे वगैरे त्यावेळी ते लोक निरोप लिहून पाठवायचे, गावातील लोक एकमेकांना निरोप लिहून पाठवायचे. इतिहासाची साधने म्हणजे काय? तर पूर्ण वाक्यात उत्तर लिहिताना तुम्ही असं लिहिणार की इतिहासाची साधने म्हणजे कोरून ठेवलेले विविध लेख, इथे बघा कोरून ठेवलेले विविध लेख, याशिवाय चालीरीती, परंपरा, लोककला, साहित्य जे काय आहे ते इतिहास कळतो. या सर्वांना इतिहासाची साधने असे म्हणतात, ठीक आहे. आणि परीक्षेमध्ये विचारला जाणारा एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न हाही आहे की इतिहासाची साधने कोणती, किंवा इतिहासाची साधने, इतिहासाच्या साधनांचे प्रकार कोणते आणि ते कोणती, ओके. माझं मराठीचं तेवढी शुद्ध मराठी नाही आहे माझी, ओके. तर प्लीज थोडंसं कॉपरेट करा आणि समजून घ्या मी काय बोलायचं आहे मला, ओके. तर इतिहासाची साधने ही 3 प्रकारची आहेत. एक आहे भौतिक साधने, एक आहे लिखित साधने आणि एक आहे
मौखिक साधने. ठीक आहे. आता या तिन्ही साधनांचा आपण डिटेलमध्ये अभ्यास करणार आहोत. ठीक आहे. तर व्यवस्थित लक्षपूर्वक मी आता जे काही तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे धडा ते तुम्ही ऐका आणि मी जे जे अंडरलाईन करायला सांगते ते अंडरलाईन करा. आता इतिहासाची साधने किती प्रकारची आहेत व ती कोणती हा प्रश्न आला तर त्याचं उत्तर हे आहे अधोरेखित करा. ओके, मी अंडरलाईन करून दाखवते ते अधोरेखित करून टाकायचं तुम्ही. आणि जे मी काही शब्दांचे अर्थ सांगणार आहे ताबडतोब त्या शब्दांचा अर्थ सुद्धा तुम्ही लिहून टाका. ओके, नंतर मग जेव्हा तुम्ही धड्याचं वाचन करणार ना त्यावेळी तुम्हाला असं हे नाही झालं पाहिजे कन्फ्युजन की अरे ह्याचा अर्थ काय आहे, असं नाही झालं पाहिजे. ओके, गुड. तर आता आपण सांगा पाहू किल्ले, लेणी, स्तूप या वास्तूंना. आता बघा मी आधीच एक्सप्लेन केलं ना, वास्तू म्हणजे ठिकाण. ओके, तर या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात. अधोरेखित करा. भौतिक साधने कोणती? तर किल्ले, लेणी, स्तूप या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात. याशिवाय अजून कोणकोणत्या वास्तूंना भौतिक साधने म्हणतात? अजून कोणती कोणती आहेत भौतिक साधने? जुनी घरे आहेत, जागा आहेत, ठिकाण आहेत, असं कितीतरी आहेत. ठीक आहे. तर सगळ्यात आधी आपण सुरू करूया शिकायला 2.1 भौतिक साधने. दैनंदिन जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो. दैनंदिन जीवन म्हणजे आपलं हे रोजचं जीवन. ठीक आहे. दैनंदिन म्हणजे रोजचं जीवन. ठीक आहे. साप्ताहिक म्हणजे आठवड्यातून एकदा, मासिक म्हणजे महिन्यातून एकदा, वार्षिक म्हणजे वर्षातून एकदा. पण आपण जीवन कसं आपलं दैनंदिन जीवन आहे, रोज जगतो आपण, हो की नाही. म्हणून दैनंदिन जीवनात आपल्या रोजच्या जीवनात माणूस विविध प्रकारच्या वस्तू वापरत असतो, हो की नाही. आपण कितीतरी वस्तू वापरत असतो. पूर्वीच्या माणसाने वापरलेले अनेक वस्तू आज आपल्याला माहिती, जरा आम्ही झूम करते, पुरवू शकतात. आता त्या ज्या वस्तू आहेत ना त्या वस्तूंच्या मदतीने आपल्याला माहिती भेटते. ओके, तर पुरातन वस्तूंमधील खापराच्या तुकड्यांचे आकार. आता पुरातन म्हणजे खूप प्राचीन काळ. ठीक आहे. तर प्राचीन काळात ज्या वस्तू आपल्याला सापडलेल्या आहेत त्याच्यामध्ये खापराच्या तुकड्यांचे आकार, ठीक आहे, रंग, नक्षी यांवरून ही भांडी कोणत्या काळातील असावी याचा अंदाज बांधता येतो. आता त्या वस्तूंचा आकार, खापरे जी आहेत ती, त्यांचा आकार, त्यांचा शेप, त्याचा रंग, त्याच्यावर काढलेलं नक्षीकाम, ओके, यावरून ही भांडी कोणत्या काळातील असावीत हे आपल्याला अंदाज बांधता येतो. दागदागिने आणि इतर वस्तूंवरून मानवी समाजाच्या परस्पर संबंधांची माहिती मिळते. आता त्या काळातील जे दागदागिने ती लोक वापरत होती ते पण खोदकाम वगैरे करताना ना सापडतात काही वस्तू. ठीक आहे. ऐतिहासिक वस्तू सापडतात. तर त्यांचे भेटलेले दागदागिने किंवा इतर कोणत्याही वस्तू ज्या असतात त्या वस्तूंच्या मदतीने त्या काळात लोक कशा प्रकारे राहत होते बाबा, त्यावेळेचा त्यांचा समाज कसा असेल, त्यांचं राहणीमान कसं असेल ह्याबाबत आपल्याला माहिती भेटते. ठीक आहे. आणि धान्य, फळांच्या बिया आणि प्राण्यांची हाडे यांवरून आहाराची माहिती मिळते. आता त्या काळात ते लोक ज्या काही बिया वगैरे भेटल्या असतील, फळांच्या बिया भेटल्या, धान्य भेटले असतील, ठीक आहे, आणि प्राण्यांची हाडे यांवरून आपल्याला त्यांच्या आहाराची, आहार म्हणजे काय, आहार म्हणजे जेवण, भोजन जे आपण खातो रोजच्या जीवनामध्ये. जेवण पाहिजे ना रोज तुम्हाला जेवायला, नाही तर भूक 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 करून मम्मीच्या मागे लागता, हो की नाही. तर जे आपण जेवण जेवतो ना त्याला आहार म्हणतात. ठीक आहे. तर त्या काळातील जे लोक आहेत ते काय खात असतील हे आपल्याला कशावरून समजतं, तर त्या काळातील भेटलेल्या ज्या काही धान्य आहेत, फळांच्या बिया आहेत आणि प्राण्यांची हाडे आहेत यावरून आपल्याला त्यांच्या आहाराची माहिती मिळते. ठीक आहे. हे पूर्ण अंडरलाईन करा बघू. ठीक आहे. वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेल्या घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. अवशेष म्हणजे
थोडे थोडे उरले सुरलेले जे काही आहे ते आपल्याला अवशेष म्हणतो आपण त्याला. ठीक आहे. आता समजा एक मटका आहे. आता त्या काळातील तो मटका बिचारा तुटून 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 त्याचे कितीतरी तुकडे झाले असतील, हो की नाही. तर जे जे एक 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 तुकडा भेटतो त्या तुकड्यांना आपण काय म्हणतो, अवशेष. हा बाबा चला एवढं तरी भेटलं आपल्याला, ह्याच्यावरून थोडी तरी माहिती आपल्याला भेटेल, हो की नाही. तर ते अवशेष. ओके. तर इमारतींचे अवशेष, त्यांचे जे बिल्डिंग होते ना, आता बघा हडप्पा मोहेंजोदडो जो आहे ना तो पूर्ण खोदकामातून निघालेला आहे. पूर्ण एक शहर भेटलं आहे हडप्पा मोहेंजोदडो. ठीक आहे. तर ते पुढे तुम्हाला येणार आहे डिटेलमध्ये, कळणारच आहे. पण लक्षात ठेवा हे नाव मी तुम्हाला आजच बोलून दाखवत आहे. ओके. तर वेगवेगळ्या काळात माणसाने बांधलेले घरांचे आणि इमारतींचे अवशेष सापडतात. ठीक आहे. पडके तुडके पडके काय पण ते सापडले. याशिवाय नाणी मुद्रा ही सापडतात. तर आपल्याला काय काय सापडतं ते एकंदरीत त्यांनी आपल्याला माहिती दिली. नाणी आणि मुद्रा ही सापडतात. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहारांची माहिती होते. आता नाणी म्हणजे काय माहिती आहे का, ही बघा ही आहेत नाणी. ठीक आहे. ही नाणी आहेत. मुद्रा, मुद्रा म्हणजे ते त्यातलाच एक प्रकार असतो. आता आपण रुपये पैसे म्हणतो, पण त्यावेळी नाणी आणि मुद्रा ते जे सापडले आहेत त्यावरून ते लोकांचं कसं व्यवहार चालत होता तेही आपल्याला समजतं. या सर्वांच्या सहाय्याने मानवी व्यवहाराची माहिती होते. या सर्व वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने म्हणतात. अनेक वाक्यात उत्तरे लिहामध्ये हा तुम्हाला प्रश्न आला की भौतिक साधने, इतिहासाची भौतिक साधने कशास म्हणतात. तर त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी येतील. आपण जेव्हा प्रश्नांची उत्तरं लिहू ना त्यावेळी तुम्हाला हे मी सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन करते की पॅरेग्राफमधून हे जे काही पॅरेग्राफ आहे ह्या पॅरेग्राफमधून आपण इम्पॉर्टंट पॉईंट्स कशा प्रकारे उचलायचे आणि आपण उत्तर कशा प्रकारे तयार करायचं हे मी तुम्हाला प्रश्नांची उत्तरे सोडवून देताना शिकवणार आहे. आणि पुस्तकातून तुम्ही कशा प्रकारे उत्तरे शोधणार आणि ती उत्तरे कशा प्रकारे तुम्हाला व्यवस्थित प्रकारे बनवून ती उत्तरं लिहिली पाहिजेत हे सुद्धा मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. तर आता आय थिंक तुम्हाला हे समजलेलं आहे. आता माहीत आहे का तुम्हाला धान्याचे कण फार काळ टिकत नाही, त्यांना कीड लागते, त्यांचा भुगा होतो. आता हे आपण सामान्य विज्ञानामध्ये शिकलेलोच आहोत, हो की नाही, की ते मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणतात त्याला. तर ते जे काही असतं विघटन, ओके, तर धान्याचे असतं ते फार काळ टिकत नाही, त्यांना काय होते, कीड लागते आणि त्याचा काय होतो, भुगा होतो. आता प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असते. आता बघा त्यांनी आपल्याला इथे पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे, धान्य भेटलं. तर बाबा त्या काळातलं धान्य आता ह्या काळात भेटलं कसं काही शक्य आहे. तर त्याच्या मागचं कारण, हा प्रश्न माझ्याही मनात आला होता, हा प्रश्न तुमच्याही मनात आला असेल, हो की नाही. तर त्या काळातील धान्य कसं काही टिकलं असेल. आपण तर सायन्समध्ये शिकलो की विघटन, कोणतीही वस्तू राहत नाही, ती नष्ट होते. तर ते धान्य कसे टिकले, तर कसे टिकले ते धान्य हे समजा. तर प्राचीन काळी धान्याचे पीठ करण्याआधी ते धान्य भाजत असत आणि मग ते भरडत असत. ओके, भरडणे म्हणजे ते असं ओबडधोबड हे करणे, त्याला बारीक करणे. धान्य भाजताना त्याचे काही कण अधिक भाजले गेले किंवा जळले तर ते टाकून दिले जात. आता भाजताना धान्य जर समजा ते जास्त काळे पडले, आपण खाणार खात असलं धान्य नाही, तर ती लोकही नाही खात होती, तर ते कडू लागतं खाल्लं की. मग ते काय करायचे, ते खूप भाजलेलं जळलेलं वगैरे जे असतं ते टाकून द्यायचे. असे जळके कण वर्षानुवर्षे टिकून राहतात. तर अशा प्रकारे जे कोळसा झालेले आहेत ते जळून हे झालेले आहेत, तसे जे कण असतात धान्याचे ते वर्षानुवर्षे टिकून राहतात. ते उत्खननात सापडतात. आता पहिल्या धड्यामध्ये आपण शिकलेलो आहोत उत्खनन म्हणजे काय, तर उत्खनन म्हणजे खोदकाम. ठीक आहे. जेव्हा खोदतो आपण काहीतरी खूप डीपपर्यंत, खालपर्यंत, जमिनीच्या खाली जेव्हा खोदत 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 जातो तसं काहीतरी आपल्याला भेटतं. प्राचीन काळातील इतिहासातील एखादी वस्तू भेटते तर ते उत्खननात सापडतात आणि त्यांची प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कण आहेत हे ओळखू येते. मग असं काही ते खोदणाऱ्या माणसाला भेटलं ना की ती लोक लगेच ते इतिहासकाराला ते लोक फोन करतात. ते असतात ते त्यांचं ते असतं ते इतिहासाचाही अभ्यास करणारा तो एक वेगळा भाग आहे आणि त्याच्यामध्येही डिग्री होते. तोही एक वेगळा अभ्यासाचा भाग आहे. जर तुम्हाला 10वीच्या नंतर ह्याच्यामध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही हे सुद्धा निवडू शकता. त्याला म्हणतात आर्किओलॉजिस्ट.
ठीक आहे. जर तुम्हाला आर्किओलॉजिस्ट बनायचं असेल तर त्याच्यामध्ये प्राचीन इमारती, प्राचीन जागा, प्राचीन सगळं ते त्या इतिहास काळातील सगळा अभ्यास असतो. ठीक आहे. तर हे सुद्धा तुम्ही करू शकता सायन्स घेऊन. ते प्रयोगशाळेमध्ये बघा ते CID सिरियल वगैरे असं बघतात, त्याच्यामध्ये कसं ते लोक ह्याच्यामध्ये जाऊन ते लॅबोरेटरीमध्ये सगळं ते तपास करतात. तर तशा प्रकारचाही तो अभ्यास असतो, तेही तुम्ही करू शकता. ओके. तर प्रयोगशाळेत तपासणी केली असता ते कोणत्या धान्याचे कोण आहेत हे ओळखू येते. त्यानंतर माहीत आहे का तुम्हाला मंदिरांच्या भिंती, लेण्यांच्या भिंती शिळा, ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुजपत्रे इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांत होतो. आता इथे आपण जे वरती अभ्यास केला होता, हा कोणता अभ्यास केला होता आपण? भौतिक साधने. ठीक आहे. तर भौतिक साधनांचा आपण अभ्यास केला होता. आता आपण 2.2 लिखित साधनांचा अभ्यास करणार आहोत. भौतिक साधनांमध्ये बघा आता आपण वाचलो ना खापराचे तुकडे. हे बघा हे खापराचे तुकडे म्हणजे तुटलेल्या मडकाचा जो तुकडा असतो ना त्याला खापर म्हणतात. ठीक आहे. तर आधीच्या काळामध्ये लोक काय म्हणायचे, शिकायचं नसेल तुला तर काय खापर घेऊन भीक मागायला जाणार आहेस का तू, असं बोलायचे. आणि कुणाकुणाच्या घरीही बोलत असतील. कोणाकोणाच्या घरी बोलतात असं सांगा बघू जरा मला कमेंट करून. ठीक आहे. आणि हां, कमेंटमध्ये तुम्ही विद्यार्थी जे माझे व्हिडिओज बघत आहात, तुम्ही कुठून बघत आहात माझा व्हिडिओ आणि तुमचं नाव मला नक्की सांगा. ओके. आणि त्या काळातील हे बघा हे दागदागिने. ओके. आणि हे बघा त्या काळातील मातीची भांडी. तर आता आपण हे शिकलो की मंदिराच्या भिंती, लेण्यांच्या भिंती अधोरेखित करा, हे इम्पॉर्टंट आहेत. ह्याच्यावरती ताम्रपट, भांडी, कच्च्या विटा, ताडपत्रे, भुर्जपत्रे इत्यादींवर कोरलेल्या लेखांचा समावेश लिखित साधनांत होतो. लिखित साधनांची नावे लिहा. आलं तर ही सगळी नावे तुम्हाला लिहायची आहेत. समजलं? ओके, गुड. आता इथे बघा हे आहे ताम्रपट. ताम्र म्हणजे तांब्या. तांब्याच्या ह्याच्यावरती कोरून लिहिलेलं आहे, त्याला म्हणतात ताम्रपट. आणि हे आहे शिलालेख. शिला म्हणजे मुलीचं नाव नाही. ठीक आहे. शिला म्हणजे दगड. शिलालेख म्हणजे शिला नावाच्या मुलीवरती लिहिलेलं नाही आहे ते. समजलं का तुम्हाला? तर शिलालेख म्हणजे दगडावर कोरून लिहिलेलं लेख, लिखाण जे आहे त्याला म्हणतो आपण लेख. ठीक आहे. दगडावर कोरून लिहिलेलं आहे त्याला म्हणतात शिलालेख. दगड म्हणजे समानार्थी शब्द. शिलाचा समानार्थी, शीलचा समानार्थी शब्द आहे दगड. लक्षात घ्या. बालभारतीमध्ये सुद्धा तुम्हाला हे कामाला येईल. ठीक आहे. आता 2.2 लिखित साधने. अश्मयुगातील माणसाने त्याच्या जीवनातील अनेक प्रसंग आणि भावना चित्रांतून व्यक्त केल्या आहेत. हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. आता ना हे जे अश्मयुगातील जी माणसे होती, अश्म म्हणजे सुद्धा दगड. ठीक आहे. तर अश्मयुगातील जी माणसे होती त्यांच्या जीवनात जे काही प्रसंग घडले असतील तर ते कशाद्वारे आपल्याला कळाले त्या लोकांचे? तर त्या काळात त्या लोकांनी जी काही चित्रे काढून ठेवलेली होती त्या चित्रांच्या आधारे आपल्याला त्यांच्या आयुष्यात घडलेले अनेक प्रसंग, त्यांचा राहणीमान, त्यांचा पेहराव, त्यांचे दागदागिने, ते कसे राहत होते, कशाचा वापर करत हे ते त्या काळात त्यांनी जी काही चित्रे काढून ठेवलेली होती त्याच्या मदतीने आपल्याला समजलेले आहेत. तर त्यांच्या भावना ते कशातून व्यक्त करत होते? अश्मयुगातील माणसे आपल्या जीवनातील अनेक प्रसंग कशातून व्यक्त करत होते? तर चित्रांतून. इम्पॉर्टंट. ठीक आहे. पण हजारो वर्षे उलटल्यानंतर माणसाला लिहिण्याची कला अवगत झाली. आधी ते कशामधून आपल्याला भावना व्यक्त करत होते? चित्र काढून. मग नंतर हजारो वर्ष गेली त्याच्यानंतर मग माणसाला लिहिण्याची कला जी आहे ती अवगत झाली. आता आपल्या आयुष्यामध्ये हे जे काही बदल तुम्हाला दिसून येत आहेत ना ते एका झटक्या झालेले नाही आहेत.
लाखो वर्ष लागली आहेत ह्या गोष्टींमध्ये एवढं परिवर्तन घडून येण्यासाठी. ठीक आहे. तर तसा जर इतिहासाचा अभ्यास बघितला ना तुम्ही, खूप इंटरेस्टिंग आणि मजेशीर आहे. पण समजलं तर मजेशीर, नाही समजलं तर काय निडोंबल नि काय, हो की नाही. मग समजलं की मजा येते की नाही अभ्यास करायला, खरं खरं सांगा बघू मला. आणि मी शिकवते ते सगळं समजतंय तुम्हाला, त्यामुळे तुमचा इंटरेस्टही वाढत चालला आहे बरं का. आतापर्यंत ज्या मुलांना इतिहास बोरिंग वाटायचा ना, आता तो बोरिंग तुम्हाला वाटणार नाही, कारण की आता तुम्ही माझ्याकडे आले आहात, हो की नाही. तर आता बघा, माणूस सुरुवातीला प्रतीके, चिन्हे यांचा वापर नोंदी ठेवण्यासाठी करत असे. आता बघा, आपण ना काहीही नोंद करून ठेवतो, डायरीमध्ये लिहितो, हो की नाही. पण त्या काळात डायऱ्या होत्या का? नाही. तर तो काय करायचा, प्रतीके आणि चिन्हे, काहीतरी असं एक प्रतीक आणि काहीतरी एक असं चिन्ह ह्यांचा तो वापर करून नोंदी करायचा, की हा मला विसरलं नाही पाहिजे बाबा, म्हणून तो काहीतरी असं चिन्ह काढून ठेवायचं. हां हे ना ह्याच्यासाठी, हे ह्याच्यासाठी, असं. ठीक आहे. यापासून लिपीचा विकास होण्यास हजारो वर्षे जावी लागली. ठीक आहे. लिपी म्हणजे आपण जे लिहितो ना, ही मराठी लिपी, इंग्लिश लिपी असं, उर्दू लिपी असं. ठीक आहे. आता सुरुवातीच्या काळात खापरे, कच्च्या विटा, झाडाची साल, भुजपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जात असे. तर सुरुवातीच्या काळात लिहिण्यासाठी कशांचा उपयोग केला जात असे, तर खापरे, आता बघितलं ना आपण, तुटलेला माठाचा तुकडा, कच्च्या विटा, झाडाची साल, भुर्जपत्रे यांसारख्या साहित्याचा लिहिण्यासाठी उपयोग केला जाई. अशा प्रकारच्या साहित्यातील मजकूर एखाद्या अणकुचीदार साधनाने कोरलेले असे. आता तुम्ही विचार करा ना, खापरे, विटा ह्यांच्यावर, भुर्जपत्रे ह्यांच्यावरती लिहिण्यासाठी त्या लोकांना असं काही साधी वस्तू चालणार आहे का? नाही. तर त्याच्यावर कोरून 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 लिहिण्यासाठी त्या लोकांना एखादा अणकुचीदार म्हणजे एकदम टोकदार, ठीक आहे, अणकुचीदार एकदम टोकदार शार्प अशा साधनाने ते कोरलेला असे. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली. आता कोणतीही गोष्ट आपण जेव्हा नेहमी करत जातो, मग आपल्याला त्याच्या व्यतिरिक्त अजून काहीतरी आयडियाज येत जातात, मग आपण त्यांचा उपयोग करत जातो, हो की नाही. तर अशा प्रकारे त्यांनी आपल्या अनुभवातून पिढी दर पिढी जी नवीन पिढी येत गेली, त्या लोकांनी नवीन काहीतरी ट्रायल केलं आणि त्यामुळे काय झालं, ती जी लिखाणाची जी पद्धत होती त्या लेखन करण्याच्या पद्धतींमध्ये काय होत गेले, बदल होत गेले. अनुभव व ज्ञान जसजसे वाढत गेले तसतसे त्याने विविध पद्धतींनी लेखन करण्यास सुरुवात केली. सभोवताली घडलेल्या घटना, आता सभोवताली म्हणजे आपल्या आजूबाजूला ज्या काही घटना घडलेल्या आहेत, अरे वा आज इथे असं घडलं काय, त्याला लिहून ठेवा. ओके. त्यानंतर दरबारी कामकाजाचे वृत्तांत इत्यादी माहिती लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली. सभोवताली घडलेल्या घटना आणि दरबारी कामकाजांचे वृत्तांत लिहून ठेवण्याची पद्धत सुरू झाली आणि त्याचाच उपयोग आपल्याला झाल्यानंतर, ओके नाही, लिहून ठेवलं की त्याचा उपयोग सगळ्यांना होतो. तोंडी बोलत गेले तर ते म्हणतात ना, एक भाताचं शीत दिलं की त्याची बिर्याणी बनते, तसं होतं ते. आपण लिहून ठेवलं असेल ना की ते कन्फर्म असतं की हां हे मी लिहून ठेवलेलं आहे. कळलं का तुम्हाला. तर मग त्या व्यतिरिक्त मग अनेक राजांनी आपल्या आज्ञा, हे सगळं इम्पॉर्टंट आहे, मी अंडरलाईन करा हे, अनेक राजांनी आपल्या आज्ञा, निवाडे म्हणजे काय त्यांनी नियम वगैरे बनवलेले आहेत ते दानपत्रे दगडांवर किंवा तांब्यांच्या पत्र्यावर कोरून ठेवली आहेत. तर त्यांनी त्यांच्या काळातील जे काही नियम होते, दानपत्रे होती, तर हे सगळं त्या लोकांनी तांब्याच्या पत्र्यांवर कोरून ठेवली आहेत, म्हणून ती नष्ट नाही झाली, त्यामुळे ती आपल्याला भेटली. कालांतराने वाङ्मयाचे अनेक प्रकार निर्माण झाले. धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, मग हळूहळू माणूस काय काय लिहू लागला. धार्मिक सामाजिक स्वरूपाचे ग्रंथ, नाटके लिहू लागला, काव्ये लिहू लागला, कविता, प्रवास वर्णने
लिहू लागला. कुठेही जाऊन आले, फिरून आले, यायचं आम्ही इथे इथे गेलो. कुणी कुणी प्रवासातच लिहायला सुरुवात करतं, कुणी जाऊन आल्यानंतर लिहून ठेवतो की आम्ही इथे गेलो होतो, इथे असं झालं, आम्ही ट्रेनमधून गेलो, मग बसमधून गेलो, मग बोटीमधून गेलो, तेव्हा आम्ही तिकडे जाऊन पोहोचलो, मग तिकडची लोकं कशी होती, तिकडचा राहणीमान कसा होता, ह्याला म्हणतात काय, प्रवास वर्णन. ठीक आहे. तर या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. आता हे जे त्या लोकांनी लिहून ठेवलं ना, त्याचा उपयोग आपल्याला झाला आणि त्यामुळे आपण समजू शकतो की त्या काळातील लोक कशा प्रकारे राहत होती. या साहित्यातून त्या त्या काळाचा इतिहास समजण्यास मदत होते. या सर्व साहित्याला इतिहासाची लिखित साधने असे म्हणतात. लिखित म्हणजे लिहून ठेवलेली साधने. समजलं? भौतिक म्हणजे इमारती वगैरे जे काही आपल्या इकडे वास्तू, ठीक आहे. आणि लिखित म्हणजे लिहून ठेवलेली. भौतिक म्हणजे वास्तू आणि वस्तू, आणि लिखित म्हणजे लिहून ठेवलेली. प्रश्नांची उत्तरं सॉल्व करताना आपण व्यवस्थित करणार आहोत, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. अगदी ते फिक्स तुमच्या मेंदूमध्ये जाईल. ओके. हां, तर अशा प्रकारे लिखित साधनांचा आपण अभ्यास केला. माहीत आहे का तुम्हाला, भुर्जपत्र हे भुर्ज वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. जनरल नॉलेज. भुर्ज नावाचं जे वृक्ष आहे, त्या वृक्षांच्या ह्या ज्या साली असतात ना, ह्या सालींपासून, हे जे साली असतात ना, ह्या सालींपासून ते बनवलं गेलेलं आहे. ठीक आहे. हे कुठे भेटतं आपल्याला? हे वृक्ष भुर्ज नावाचं जे हे वृक्ष आहे ते आपल्याला काश्मीरमध्ये आढळतात. रिकाम्या जागाभरामध्ये हा प्रश्न ते तुम्हाला कशाही प्रकारे विचारू शकतात. भुर्जपत्र हे टिंब वृक्षाच्या सालीपासून बनवले जाते. तर कोणत्या वृक्षाच्या? भुर्ज. एका वाक्यात आलं प्रश्न तरी सुद्धा भुर्ज. आणि भुर्ज वृक्ष टिंब मध्ये आढळतात. कुठे आढळतात? काश्मीरमध्ये आढळतात. ठीक आहे. आणि इथे बघा, खाली इथे तुम्हाला दाखवलं आहे भुर्जपत्रावरती लिहिलेलं लेखन इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. ठीक आहे. हे आहे भुर्जवृक्ष, हे आहे भुर्जवृक्ष आणि हे त्याच्यापासून लिहिलेलं लेख. ओके, समजला? शाबाश, हुशार. आता पुढे बघूया. करून पहा. तुमच्या परिसरातील गावातील वस्तू संग्रहालयाला भेट द्या. वस्तू संग्रहालय म्हणजे म्युझियम म्हणतात त्याला, जिथे प्राचीन काळातील वस्तू ठेवलेल्या असतात. ठीक आहे. संग्रह करून ठेवलेल्या असतात. संग्रह करून म्हणजे जमवून ठेवलेल्या असतात. ते कोणकोणत्या वस्तू आहेत यावर निबंध लिहा. हा निबंध मी ऑलरेडी दिलेला आहे तुम्हाला. माझा वस्तू संग्रहालयातील भेट ह्यावर निबंध लिहून झालेला आहे. प्लेलिस्टमध्ये जा, तुम्हाला निबंध लेखन भेटेल. त्याच्यामध्ये सगळे निबंध तुम्हाला भेटतील. हिंदी, इंग्लिश, संस्कृत, मराठी. ठीक आहे. तर ज्या त्यावरच्या गाण्यांचा संग्रह करा. आधी बायकांना जेव्हा चक्की वगैरे नव्हती तर बायका काय करायच्या, जात्यावरती गहू, ज्वारी, बाजरी हे सगळं दळत सकाळी 4 वाजता उठायच्या आणि दळणाला बसायच्या. आणि दळणावर दळता आता काय करणार, टाईमपास कसं करणार, तर त्या काय करायच्या, काहीतरी असं गाणं गुणगुणवायच्या असं. तर त्या गाणं गुणगुणायला जे त्या लागायच्या, ज्या काही त्या गाणं म्हणायच्या, त्या गाण्यांना म्हणतात जात्यावरच्या गाण्या. ठीक आहे. आता विविध लोकगीते मिळवा. त्यापैकी एक लोकगीत शाळेच्या सांस्कृतिक कार्यक्रमात सादर करा. तुमचे ॲन्युअल डेज वगैरे होतात की नाही, तर लोकगीताचं एक असं सिलेक्शन करा आणि तुम्ही त्या तुमच्या ॲन्युअल डेमध्ये ते गाऊन दाखवा. आता तिसरं जे आहे 2.3 मौखिक साधने. आता आपण भौतिक साधनांचा अभ्यास केला आणि लिखित साधनांचा अभ्यास केला. आता मौखिक साधने म्हणजे काय? ओव्या, लोकगीते, ओव्या, जात्यावरच्या ओव्या, लोकगीते, लोककथा यांसारखे साहित्य, हे जे काही आहे ओव्या, लोकगीते, लोककथा, हे लिहून ठेवलेलं नाही आहे. पण ते कसं, आता आई जात्यावर दळायला बसली, तिच्याबरोबर मुलगी बसली, आई जे गाते ती मग गायला लागली, मग तिने आपली गाणी तयार केली, मग तिने आपल्या मुलीला शिकवली. तर अशा प्रकारे पिढी असं शिकत म्हणजे ते लिहून ठेवलेलं नाही आहे, पण ऐकून पाठ केलेलं आहे. ठीक आहे. तर त्याचा कर्ता अज्ञात असतो. आता कोणी ते गायला सुरुवात केली होती, किती वर्षापासून गायला सुरुवात केली होती ते आपल्याला माहीत नाही.
पण आपण पिढी दर पिढी तेच गात आलो, तेच बोलत आलो, म्हणून ते आताच्या पिढीमध्ये पर्यंत सुद्धा ते पोचलेलं आहे आणि काही ते नष्टही झालेलं असेल. आपण त्याचं काही सांगू शकत नाही. ठीक आहे. तर त्याचा कर्ता अज्ञात असतो. आता मौखिक साधण्याचा जो कर्ता असतो तो अज्ञात असतो. म्हणजे अज्ञात म्हणजे जे आपल्याला माहीत नाही असा. ठीक आहे. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. तर मी जसं बोलली ना, मुलगी गाते आहे, मुलीची आई गात होती, मग तिची आई म्हणजे मुलीची आजी गात होती, मग तिची पणजी गात होती, मग तिची पणजी गात होती की तिची पणजी गात होती, आपल्याला माहीत नाही. तर कर्ता जो आहे त्या गाण्याचा तो अज्ञात आहे. आपल्याला माहीत नाही ते कोणी सुरुवात केली आहे, कधीपासून सुरुवात केलेली आहे. पण हे पिढ्यानपिढ्या जतन झालेलं आहे. ते बोलून बोलून जतन झालेलं आहे. तर अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. अधोरेखित आहे. ठीक आहे. इथून ते इथपर्यंत अंडरलाईन करा. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे. आता ह्या ज्या ओव्या, लोकगीते, लोककथा आहेत, हे साहित्य जे आहे हे लिहून ठेवलेलं नाही. ठीक आहे. त्याचा कर्ता अज्ञात असतो. अज्ञात म्हणजे जे आपल्याला माहीत नाही, जे आपल्या ज्ञानात नाही असा. ते पिढ्यानपिढ्या जतन झालेले असते. आता एक मुलगी ओवी गात आहे. ती कोणाकडून शिकली? तर तिच्या आईकडून शिकली. तिची आई जी आहे ती तिच्या आईकडून शिकली. ती तिच्या आईकडून शिकली म्हणजे ती तिच्या आजीकडून शिकली, मग ती पणजीकडून शिकली, मग पणजीकडून शिकली. पण कुणी सुरुवात केली ह्या ओव्यांची आपल्याला माहीत नाही. ठीक आहे. म्हणून अज्ञात असतो. याचा कर्ता कोण असतो? अज्ञात असतो. आणि अशा साहित्याला मौखिक परंपरेने जतन झालेले साहित्य असे म्हणतात. मौखिक हे पूर्णच अधोरेखित करायचं आहे. ह्या साहित्याला मौखिक साहित्य. तर त्याला काय म्हणतो आपण? मौखिक परंपरेने जतन केलेलं साहित्य असे म्हणतात. ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार यांचा यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना इतिहासाची मौखिक साधने म्हणतात. तर इतिहासाची मौखिक साधने कोणती? तर त्याचं उत्तर काय येणार? ओव्या, लोकगीते, लोककला यांसारखे लोकसाहित्याचे प्रकार. ओके. तर त्यात समावेश होतो. अशा प्रकारच्या साधनांना मौखिक साधने म्हणतात. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. अधोरेखित करा. माहीत आहे का तुम्हाला? ओवी, पांडुरंग पिता, रुक्मिण माझी बया. आता त्या काही ज्या बायका ओव्या गायच्या ना, तर त्या कशा असायच्या? एक उदाहरण म्हणून इथे त्यांनी दिलेलं आहे. पांडुरंग पिता, रुक्मिण माझी बया. रुक्मिणी कृष्णाची बायको. रुक्मिण माझी बया. आषाढ वारियेला पुंडलिक आला न्याया. आषाढी एकादशीची जी वारी असते माहिती आहे ना तुम्हाला? सगळे वारकरी चालत जातात आणि ते पंढरपुरात आषाढी एकादशीच्या दिवशीपर्यंत ते पोहोचतात वगैरे, तेच आहे ते. तर एकंदरीत अशी एक ओवी इथे आपल्याला त्यांनी दिलेली आहे. आता लोकगीताचं एक उदाहरण त्यांनी दिलं आहे. महानगरी उजनी. उजनी म्हणजे उज्जयिनी नावाचं एक राज्य होतं ते. महानगरी उजनी लई पुण्यवान दानी. तेथे नांदत होता राजा, सुखी होती प्रजा. तिकडे जो राजा होता ना उज्जयिनीचा, तो खूप चांगला होता. ठीक आहे. आणि तो प्रजेची खूप काळजी करायचा. म्हणून प्रजा त्यांची कशी होती? तिकडे राहणारी जी प्रजा होती ती कशी होती? तर ती सुखी होती. ठीक आहे. प्रजा म्हणजे राज्यात राहणारे जे लोक असतात त्याला प्रजा म्हणतात. ठीक आहे. तिन्ही लोकी गाजावाजा असा उजनीचा इक्राम राजा. आता हा कोण राजा होता ज्याच्या राज्यात प्रजा खूप सुखी होती? तर तो होता विक्रमादित्य राजा. ठीक आहे. विक्रमादित्य, विक्रमवेताच्या गोष्टी ऐकल्या असतील ना तुम्ही? तर त्याच राजाबद्दल इथे त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे.
हे एक उदाहरण दिले त्यांनी तुम्हाला समजण्यासाठी. आता हा जो तक्ता आहे ना 100% परीक्षेमध्ये विचारला जाणारा तक्ता आहे. त्यामुळे हा तक्ता व्यवस्थित एकदा लिहून काढा, समजलं पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. तर माहीत आहे का तुम्हाला प्राचीन भारताच्या इतिहास लेखनाची साधने. आता आपल्याला इथे त्यांनी आपल्याला 3ही दिलेली आहेत. इथे बघा भौतिक साधने, लिखित साधने आणि मौखिक साधने. ठीक आहे. आता आपण एक साधनांचा अभ्यास करूया. हा तक्ता जरी तुम्हाला पाठ झाला ना तरी सुद्धा तुम्हाला उत्तर अतिशय सोप्या पद्धतीने लिहिता येईल. आता भौतिक साधने कोणती आहेत बघा. आता भौतिक साधनांमध्ये 2 येतात, वस्तू आणि वास्तू. ठीक आहे. आता वस्तू कोणती कोणती होती? गुहाचित्रे, मातीची भांडी, मातीची शिल्पे, मणी, रत्ने, दागदागिने, दगडी शिल्पे. शिल्पे म्हणजे काय? ते मूर्त्या वगैरे बनवतात ना असं, ते दगडावर कोरलेली शिल्पे. धातूच्या वस्तू, नाणी, शस्त्रे हे काय होते? भौतिक साधनांचे वस्तू होते. वास्तू काय? तर गुहा, घरे. स्तूप म्हणजे आहे ना एक गोलाकार अशी रचना असते, त्याला ना स्तूप असे म्हणतात. तुम्ही जास्त करून तुम्हाला ना बौद्ध धर्मात जे स्तूप असतात तर तुम्ही आता गुगल वगैरे करून बघा, तुम्हाला समजेल. ठीक आहे. त्यानंतर लिखित साधने. लिखित साधनांमध्ये काय येतं? हडप्पा लिपीतील लेख, मी आत्ताच बोलले ना हडप्पा मोहेंजोदाडो ते. वैदिक साहित्य, मेसोपोटेमियातील इष्टिका लेख, महाभारत रामायण यांच्या हस्तलिखित पोथ्या, जैन बौद्ध साहित्य, ग्रीक इतिहासकार आणि प्रवाशांचे लेखन, चीनी प्रवाशांचे प्रवास वर्णन, व्याकरण ग्रंथ, पुराण ग्रंथ, कोरीव लेख ही काय आहेत? लिखित साधने आहेत. तर परीक्षेमध्ये कोणत्याही 2 लिखित साधनांची नावे लिहा किंवा 4 लिखित साधनांची नावे लिहा असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो, किंवा लिखित साधनांबद्दल माहिती लिहा असाही प्रश्न येऊ शकतो. भौतिक साधनांबद्दल माहिती लिहा असाही प्रश्न येऊ शकतो, किंवा 4 साधनांची नावे लिहा असाही प्रश्न येऊ शकतो. तर तुम्हाला ते लिहिता आलं पाहिजे. त्यानंतर आहे मौखिक साधन. प्राचीन भारतातील मौखिक परंपरेने जपलेले वैदिक, बौद्ध आणि जैन साहित्य आता लिखित स्वरूपात उपलब्ध आहे. आता ते जे मौखिक चालत आलं होतं ना, मग लोक काय करू लागले? लिहून लिहून ठेवू लागले. त्यामुळे ते आता लिखित स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहेत. तरी त्यांची पठणाची परंपरा अजूनही सुरू आहे, पण त्यांची जी पद्धत आहे पठणाची ती तशीच आहे. मौखिक स्वरूपातील त्या साहित्याचा उपयोग जेव्हा इतिहास लेखनासाठी केला जातो तेव्हा त्यांचा समावेश मौखिक साधनांत होतो. पण त्या काळातील जे मौखिक आहे ते आता लिखित जरी असलं तरी सुद्धा आता इतिहासामध्ये त्यांचा उपयोग मौखिक साधनांमध्येच त्यांचा उपयोग कशामध्ये केला जातो? मौखिक साधनांमध्येच केला जातो. ठीक आहे. नाहीतर तुम्ही असाही विचार केला असेल, अरे आता तर लिहून ठेवू शकतात. ठीक आहे, नाही ठीक आहे ना. पण आता कसं आहे, इतिहासामध्ये लिहिताना त्याला मौखिक साधने म्हणूनच लिहितात. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजत असेल आणि तुम्ही लाईकही दिला असेल माझ्या व्हिडिओला. आता 2.4 प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने. आता प्राचीन काळामध्ये भारताच्या इतिहासाची साधने कशी होती? अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा कालखंड हा भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड कोणता होता? तर अश्मयुगीन काळापासून इसवी सनाच्या 8व्या शतकापर्यंतचा जो कालखंड होता त्या कालखंडाला भारताच्या इतिहासाचा प्राचीन कालखंड मानला जातो. भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. आता मी तुम्हाला बोलली अश्म म्हणजे दगड जेव्हा माणूस दगडाचा उपयोग करू लागला त्या युगाला अश्मयुग, माणसाला जेव्हा दगडाचा उपयोग समजू लागला त्या युगाला अश्मयुग असे म्हणतात. तर भारतातील अश्मयुगाविषयीची माहिती पुरातत्वीय उत्खननातून मिळते. उत्खनन म्हणजे मी बोलली, उत्खनन म्हणजे काय असतं? खोदकाम करताना ज्या काही वस्तू भेटलेल्या आहेत ते. त्या काळात लिपीचा विकास झाला नव्हता, लिहित नव्हते लोक त्या काळामध्ये. इसवी सन 1500 पासूनच्या प्राचीन इतिहासाविषयीची माहिती वेद वाङ्मयातून मिळते. सुरुवातीस वेद हे लिखित नव्हते, ते मुखोद्गत करण्याचे तंत्र प्राचीन भारतीयांनी विकसित केले होते. आता त्यावेळी जे वेद होते ना ते काही लिहून ठेवलेले नव्हते. ठीक आहे. तर ते
मुखोद्गत होते. लोक त्यांचा उच्चार करून करून मग ते त्यांचे शिष्य बोलतील असं. अशा प्रकारे ते मुखोद्गत होते, म्हणजे पाठ होते पूर्ण. तुम्हाला शाळेत शिक्षक बोलतात ना, पाढे मुखोद्गत करा, म्हणजे पाठ करा. ओके, अशा प्रकारे कालांतराने वेदांचे लेखन झाले. वेद वाङ्मय व त्यानंतर लिहिले गेलेले साहित्य हे प्राचीन भारतीय इतिहासाचे एक महत्त्वाचे साधन आहे. यामध्ये आता लिहून ठेवलेल्या ह्याच्यामध्ये महत्त्वाचे कोणते आहे, तर यामध्ये ब्राह्मण ग्रंथ, उपनिषदे, आरण्यके, रामायण, महाभारत ही महाकाव्ये, जैन व बौद्ध ग्रंथ, नाटके, काव्ये, शिलालेख, स्तंभालेख, परकीय प्रवाशांची प्रवासवर्णन इत्यादींचा समावेश होते. ते सगळं रिपीट आहे जे आता आपण शिकलेलो आहोत. त्याचप्रमाणे पुरातत्वीय उत्खननात सापडलेल्या वस्तू, पुरातन वास्तू, नाणी अशा अनेक भौतिक साधनांच्या मदतीने आपल्याला प्राचीन भारताचा इतिहास समजतो. प्राचीन भारताचा इतिहास कशामुळे समजतो हा जर प्रश्न आला तर त्याचं उत्तर हे आहे, अधोरेखित करा. आता प्रश्नांची उत्तर जेव्हा आपण सॉल्व्ह करू ना त्यावेळी मी हे तुम्हाला सगळं एक्सप्लेन करणार आहे, त्यामुळे काळजी करू नका. 2.5 इतिहास लेखनाबाबत घ्यायची काळजी. आता इतिहासामध्ये घडून गेलेलं जे जे काही आहे आपण ते लिहून लिहून काढत आहोत, पण आता कोणती काळजी आपण घेतली पाहिजे हे सुद्धा समजणं आपल्याला खूप महत्त्वाचं आहे. इतिहासाच्या साधनांचा वापर करताना काळजी घ्यावी लागते. एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. आता बघा इथे त्या लोकांनी काय सांगितलं आहे की एखादा लिखित पुरावा केवळ जुना आहे म्हणून तो विश्वासार्ह असेलच असे नाही. म्हणजे तो जुना आहे म्हणून आपण त्याच्यावरती विश्वास करू शकत नाही. तर तो मजकूर कोणी लिहिला, का लिहिला, केव्हा लिहिला त्याची छाननी करावी लागते. छाननी म्हणजे तपास, त्याचा काय करावा लागतो, तपास करावा लागतो. ठीक आहे. तर विश्वासार्ह ठरलेल्या विविध साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. आता ते जे काही आपल्याला भेटलेलं आहे ते आपल्याला विश्वासार्ह ठरलेल्या साधनांच्या आधारे काढलेले निष्कर्ष म्हणजे एक कन्क्ल्युजन, म्हणजे एक ह्याच्यामध्ये येतं, आपण काय म्हणतात ते निष्कर्षात येतो, एक निष्कर्ष काढतो, एक सोल्युशन काढतो. असं एकमेकांशी पडताळून पाहावे लागतात. इतिहास लेखनात अशा चिकित्सेला फार महत्त्व असते. काय कराल, तुम्हाला एक जुने नाणे सापडले, स्वतः जवळ ठेवाल, पालकांना द्याल, वस्तू संग्रहालयात जमा कराल. काय करणार तुम्ही सांगा हा मला कमेंट करून. ओके, आता आपला धडा झालेला आहे पूर्ण आणि इथे आता खाली आहे स्वाध्याय. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण स्वाध्याय सोडवूया. ठीक आहे. पुस्तकातून उत्तरे कशी शोधली पाहिजेत ते मी तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. तर आणि उत्तरे कशाप्रकारे लिहायची तेही आपण शिकणार आहोत. आणि मी एवढं मेहनत करते तुमच्यासाठी, तर तुम्हाला एक लाईक द्यायलाच पाहिजे. तुम्हाला काही कळलं नसेल, काही शंका असतील तर तुम्ही मला नक्की कमेंट करून विचारा. जर काही शंका नाही आहे आणि सगळं समजलं आहे तर एक थँक्स तर तुम्ही मला लिहू शकता, हो की नाही. तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत स्वाध्याय. तोपर्यंत तुम्हाला ऑल दी बेस्ट आणि बाय बाय.